कल्याण डोंबिवली महानगर पालिका चुनाव को लेकर शिवसेना शिंदे गुट ने अपनी तैयारियां तेज कर दी हैं। इच्छुक उम्मीदवारों के साक्षात्कार की प्रक्रिया शुरू कर दी गई है। पार्टी को सभी प्रभागों के लिए बड़ी संख्या में आवेदन प्राप्त हुए हैं। पार्टी की ओर से स्पष्ट किया गया है कि उम्मीदवारों के नाम की घोषणा युति को लेकर अंतिम निर्णय के बाद ही की जाएगी। यह जानकारी शिवसेना शिंदे गुट के जिला प्रमुख गोपाल लांडगे ने दी। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचे जे इच्छुक आहेत त्यांचे इच्छुकांचे फॉर्म घेत असतो। त्याप्रमाणे शिवसेनेकडे 550 इच्छुकांनी तिकीट मिळावं म्हणून फॉर्म भरलेले आहेत। त्यांची इच्छा आहे, प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो, त्याला निवडणुकीला संधी मिळावी असं त्याची इच्छा असते। परंतु एका जागेवरती 4-4, 5-5 उमेदवार इच्छुक असतील आणि तिकीट एकच असेल तर कोणाला द्यायचं हा विचार करावा लागतो। त्याकरता मुलाखती घेतल्या जातात। निवडून येणं हा क्रायटेरिया त्या बाबतीमध्ये योग्य ठरत असतो। त्याप्रमाणे डोंबिवलीमध्ये आज मुलाखती सुरू झालेल्या आहेत। शिवसेना भाजपा युती किंवा इतर घटक पक्ष जे शिवसेनेबरोबर आहेत त्यांना बरोबर घेऊन या बाबतीमध्ये योग्य उमेदवारांची घोषणा माननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना मुख्य नेते हे करतील। महायुतीच्या बाबतीमध्ये बोलणी सुरू आहेत। महायुतीच्या बाबतीमध्ये बोलणी झाल्याशिवाय, फायनल झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारे घोषणा केली जाणार नाही। ही मुलाखत 122 प्रभागासाठी आहे। ह्या मुलाखती 122 प्रभागासाठी आहेतच। त्या कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि डोंबिवली अशा 3 विभागामध्ये होणार आहेत आणि युतीची बोलणी पूर्ण झाल्याशिवाय त्या बाबतीमध्ये काही ठोस उत्तर देता येणार नाही। म्हणजे कोणाच्या जागा किती आणि कोणाला किती जागा हे बोलणी फायनल झाल्यास आणि त्याला वरिष्ठ नेत्यांनी मान्यता दिल्यानंतरच वरिष्ठ नेते त्या बाबतीत घोषणा करतील।